आम्ही जन आंदोलन, आमच्या हक्काची रेल्वे जी पळवली गेलेली आहे त्या रेल्वेसाठी आम्ही आज सगळ्यांनी जन आंदोलन केलेले. तर ही रेल्वे आमच्या संगमनेर पुणा नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच झाली पाहिजे. हा हट्ट आम्ही कधीच सोडणार नाही. जोपर्यंत होत नाही हा हट्ट आम्ही सर्वजण, आम्ही सगळे नागरिक, या पूर्ण तालुक्याचे नागरिक हे हट्ट धरूनच आहोत. ही रेल्वे जेव्हा मंजूर झालेली आहे तर ती का बदलली गेली? सरकारला एकच प्रश्न आहे. जेव्हा नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर, पुणे इथे या मार्गावर रेल्वे ऑलरेडी जेव्हा असताना इथे नाही आहे, तुम्ही म्हणता विकसित भारत तुम्हाला करायचं आहे. तर हे विकसित भारतचा प्लॅन आहे का तुमचा? इकडनं ह्या मार्गावर जेव्हा बरेच लोक पुन्हा आणि संगमनेरवरून आमची सगळी तरुण पिढी ही पुण्याला जाते राहायला कामासाठी, शिक्षणासाठी. त्यांच्यासाठी तुम्हाला दिसत नाही का की त्यांना किती त्रास होत असेल? आठवडाभर ते सगळेजण शहरामध्ये राहतात आणि शनिवार रविवारी घरी येतात आपल्या आईवडिलांना भेटायला. त्यांच्या हिताचं तुम्हाला दिसत नाही का? त्यांच्यासाठी तुम्हाला दिसत नाही का? आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांचा माल शहरांपर्यंत पोहोचायला त्यांना हा मार्ग सोपा झाला असता. ते तुम्हाला दिसत नाही का? ते विकसित भारत नाही आहे का तुमच्यासाठी? जिथं रेल्वे ऑलरेडी असताना तुम्ही तिथं रेल्वे, ते तुमचं विकसित भारत आहे का? हा माझा प्रश्न आहे पहिला. इथून पुढचा तुमचा काय पवित्र असणार आहे? आम्ही जोपर्यंत ही रेल्वे या मार्गात होत नाही, संगमनेर मार्गे होत नाही, तोपर्यंत हे जन आंदोलन चालू ठेवणार आहे. कोणत्या ना कोणत्या रूपाने हा जन आंदोलन चालू राहणारच आहे. अटक झाली याबद्दल आपलं काय म्हणणं? जसं डॉक्टर सुधीर तांबेंनी आणि नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी सांगितलं, आम्ही काही घाबरत नाही अशा गोष्टींना. त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त आहे. हे आंदोलन अटक झालं तरी आम्ही कुणी घाबरत नाही.